नमस्कार. या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. 10वीची परीक्षा म्हणजे फक्त शाळेतून कॉलेजमध्ये जाण्याची पायरी नाही बरं का, तर तो लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा एक अतिशय महत्त्वाचा लॉन्चपॅड ठरू शकतो. याच टप्प्यावर जर योग्य मार्गदर्शन मिळालं ना, तर असे अनेक उत्तम आणि फायदेशीर करिअर पर्याय खुले होतात, जे तुम्हाला लवकर स्वतःच्या पायावर उभं करू शकतात. चला तर मग वेळ न घालवता या महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया. आता साहजिकच सर्वांच्या मनात एक अगदी कॉमन पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न येतो. 10वी नंतर पुढे नक्की काय? आपल्याकडे बऱ्याचदा असा समज असतो की 11वी 12वी आणि मग ग्रॅज्युएशन हाच काय तो एकमेव मार्ग आहे, पण तसं अजिबात नाहीये. ह्या पारंपरिक मार्गाव्यतिरिक्त असे अनेक भन्नाट पर्याय आहेत जे थेट एका यशस्वी करिअरकडे घेऊन जातात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातली हीच नेहमीची संभ्रमावस्था दूर करण्याची आता वेळ आली आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवा. 10वी हा एक असा टर्निंग पॉइंट आहे जिथून लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हेच आपलं प्राथमिक ध्येय असलं पाहिजे. बघा, हा विचार पूर्णपणे एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतो, बरोबर? लवकर स्वतःच्या पायावर उभं राहणं हे फक्त एक स्वप्न नाही, तर अत्यंत प्रॅक्टिकल आणि साध्य करण्याजोगं टार्गेट आहे. योग्य प्लॅनिंग असेल तर हे 100% शक्य आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय काय पाहणार आहोत? 1. 10वी नंतरचा करिअरचा चौक. 2. सरकारी नोकऱ्यांमधल्या सुरुवातीच्या संधी. 3. मेडिकल डिप्लोमा आणि हेल्थकेअर. 4. इंडस्ट्रियल आणि व्होकेशनल ट्रेड्स. आणि 5. स्पेशलाइज्ड डिप्लोमा आणि स्किल्स. सुरुवात करूयात पहिल्या भागापासून, 10वी नंतरचा करिअरचा चौक. 10वी पास होणं म्हणजे फक्त हातात एक मार्कशीट मिळवणं नाहीये, तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एंट्री मिळवण्यासाठीचा तो एक पासपोर्ट आहे. नेहमीच्या त्या शैक्षणिक वाटांच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं, तर ज्यांना खरंच काहीतरी नवीन शिकायचंय त्यांच्यासाठी अत्यंत खास आणि वेगळे मार्ग वाट पाहत आहेत. फक्त नेहमीच्या चाकुरीबाहेर जाऊन या संधी एक्सप्लोर करण्याची आपली तयारी असायला हवी. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, सरकारी नोकऱ्या. लवकर आणि सुरक्षित करिअर. 10वी नंतर लगेच सरकारी नोकरी? ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण हीच खरी परिस्थिती आहे. दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग अक्षरशः हजारो जागा भरण्यासाठी जाहिराती काढतात. एका बाजूला आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा आहेत, जसं की SSC, रेल्वे, संरक्षण आणि बँकिंग. ह्या परीक्षांची व्याप्ती खरंच खूप मोठी असते. आणि दुसऱ्या बाजूला आहेत राज्य स्तरावरच्या परीक्षा, ज्या चक्क आपल्या प्रादेशिक किंवा स्थानिक भाषांमध्ये देता येतात. ह्यावरूनच गव्हर्नमेंट जॉब मार्केटची प्रचंड मोठी व्याप्ती आपल्या लक्षात येईल. जरा विचार करा, फक्त 10वीच्या बेसिसवर थेट भारतीय सैन्य दल, रेल्वे किंवा SSC मध्ये प्रवेश मिळू शकतो. SSC MTS, SSC GD कॉन्स्टेबल, रेल्वे ग्रुप D आणि क्लार्क किंवा शिपाई यांसारख्या एंट्री लेव्हल पोस्टसाठी 10वीची पात्रता अगदी पुरेशी असते. जर तुम्ही नियमितपणे आणि योग्य प्लॅनिंग करून तयारी केली ना, तर वयाच्या 20शीतच एक उत्तम सरकारी नोकरी मिळवणं 100% शक्य आहे. चला आता तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राकडे जाऊया, वैद्यकीय पदविका म्हणजेच मेडिकल डिप्लोमा आणि हेल्थकेअर. मेडिकल फील्ड म्हणजे फक्त डॉक्टर होणं असं नाही. इथे असे अनेक जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस आहेत ज्यांची सध्या खूप डिमांड आहे. उदाहरणार्थ DMLT म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. हा 2 ते 3 वर्षांचा कोर्स आहे. आजकालच्या आधुनिक डायग्नॉस्टिक लॅब्समध्ये या टेक्निशियन्सची भूमिका अगदी कळीची असते. लॅबमधली मशिनरी हाताळणे, रक्ताचे किंवा लघवीचे ॲम्पल्स घेणे आणि टेस्ट रिपोर्ट्स तयार करणे, हे सगळं यात अगदी प्रॅक्टिकली शिकवलं जातं. यासाठी शक्यतो सायन्स बॅकग्राऊंड असणं फायद्याचं ठरतं. वैद्यकीय क्षेत्रातील हे विविध डिप्लोमा कोर्सेस खरंच पाहण्यासारखे आहेत. DMLT, नर्सिंग केअर असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, हेल्थ इन्स्पेक्टर आणि रूरल हेल्थ केअर. आता ह्यातली सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? ह्या कोर्सेसचा कालावधी अवघा 1 ते 3 वर्षांचा आणि एलिजिबिलिटी फक्त 10वी किंवा 12वी पास. विचार करा, इतक्या कमी वेळेत थेट हेल्थकेअर सेक्टरमध्ये नोकरीला लागण्यासाठी हे किती उत्तम पर्याय आहेत. पण आता तुम्ही म्हणाल, याचा खरंच आर्थिक फायदा किती होतो? तर उत्तर आहे, प्रतिवर्ष सरासरी 3.5 लाख रुपये. होय, केवळ एका वर्षाचा रूरल हेल्थकेअर डिप्लोमा पूर्ण केल्यावर एका रूरल हेल्थ ऑफिसरला सुरुवातीलाच इतक्या आकर्षक पॅकेजची नोकरी मिळू शकते. आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अतिशय भक्कम आणि वेगवान पाऊल आहे, नाही का? आता वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजेच सगळ्यांच्या ओळखीचे ITI कोर्सेस. आजच्या या फास्ट फॉरवर्ड औद्योगिक युगात फक्त पुस्तकी ज्ञानाला किंमत नाहीये, तर हँड्स ऑन स्किल्स म्हणजे प्रत्यक्ष हाताने काम करण्याच्या कौशल्याला प्रचंड मोठी मागणी आहे. चंदीगड ITIच्या रचनेवरून आपण हे 2 मुख्य मार्ग समजू शकतो.
एकीकडे आहेत इंजिनिअरिंग ट्रेड्स, जसं की फिटर किंवा इलेक्ट्रिशियन, ज्यासाठी तुम्हाला 10वीत गणित आणि विज्ञान असणं आवश्यक असतं. पण जर तुमचं गणित थोडं कच्चं असेल तर काळजी नको. नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्ससुद्धा आहेत, जसं की स्टेनोग्राफर किंवा कोपा, ज्यासाठी फक्त 8वी किंवा 10वी पास असणं पुरेसं आहे. थोडक्यात सांगायचं तर इथे प्रत्येकासाठी एक परफेक्ट व्होकेशनल मार्ग उपलब्ध आहे. आता ह्या कोर्सेसच्या ड्युरेशनकडे थोडं लक्ष द्या. तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. वेल्डर किंवा प्लंबरसारखे कोर्सेस चक्क फक्त 1 वर्षाचे आहेत आणि मोटर व्हेइकल मेकॅनिक किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक हे 2 वर्षांचे. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे की अवघ्या 1 किंवा 2 वर्षांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगनंतर विद्यार्थी पूर्णपणे सर्टिफाईड आणि थेट जॉब रेडी होतो. आणि आता शेवटचा 5वा विभाग, विशेष पदविका आणि कौशल्य, म्हणजेच स्पेशल डिप्लोमा आणि स्किल्स. क्रिएटिव्ह आणि IT क्षेत्रातही करिअरची सुरुवात खूप लवकर करता येते बरं का. एका विद्यार्थ्याचा हा वेगवान प्रवास बघा. पहिली पायरी 10वी पास, दुसरी पायरी फक्त 4 महिने ते 1 वर्षाचा ग्राफिक डिझाईनचा कोर्स, आणि तिसरी पायरी थेट एखाद्या प्रोफेशनल डिझाईन स्टुडिओमध्ये किंवा गेम डेव्हलपमेंट कंपनीमध्ये नोकरी. एका 10वीच्या विद्यार्थ्यापासून ते थेट डिजिटल मीडिया प्रोफेशनलपर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आणि खूप आशादायी आहे. आणि हे फक्त डिझाईनपुरतं मर्यादित नाहीये, तर इतरही अनेक भन्नाट पर्याय आहेत. 3 वर्षांचा होम सायन्स डिप्लोमा, कॉम्प्युटर सायन्स किंवा फाईन आर्ट्स. अनेकांना वाटतं की होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक किंवा घरकाम, पण तसं अजिबात नाहीये. असा पॉलिटेक्निक डिप्लोमा थेट फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आणि अगदी सोशल वर्कसारख्या मोठ्या क्षेत्रांची दारं खुली करतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या पूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? थोडक्यात सांगायचं तर करिअरच्या या अथांग समुद्रात खूप सुरुवातीलाच स्वतःचा एक वेगळा मार्ग शोधणं हेच खऱ्या अर्थानं यशाचं रहस्य आहे. मग त्या सरकारी नोकऱ्या असोत, मेडिकल फील्ड असो, ITIचे कोर्सेस असोत किंवा कोणतेही स्पेशल डिप्लोमा, हे 4ही ट्रॅक्स विद्यार्थ्यांना स्वतःचा एक अत्यंत युनिक आणि स्वतंत्र प्रवास सुरू करण्याची ताकद देतात. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी इथे नक्कीच उपस्थित करू इच्छितो. यशाकडे नेणारे इतके सगळे सुरुवातीचे मार्ग आता आपल्यासमोर आहेत, पण विद्यार्थ्याच्या खऱ्या क्षमतेशी आणि पॅशनशी यातला कोणता मार्ग सर्वात जास्त मॅच होतो? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच तुमची पुढची पायरी असायला हवी. मला खात्री आहे की या विश्लेषणातून तुम्हाला या नव्या वाट्यांबद्दल एक वेगळीच उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. या माहिती